आझाद मैदानावर मराठा बांधव येण्यास आता सुरुवात झाली। खबरदारीसाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात आहे। आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत थेट जोडलेत। कृष्णा, काय सुरू आहे आझाद मैदानात? वृषाली, आपण पाहतो की आंदोलक हळूहळू मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पोहोचत आहेत। मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईमध्ये पोहोचतील, मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून जे काही आंदोलक आहेत ते पोहोचणार आहेत। पुन्हा एकदा मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये गर्दी करताना पाहायला मिळालं आहे। त्या सगळ्या आंदोलकांकडून घोषणाबाजी जी आहे ती आता केली आहे जात आहे। काही हे आंदोलक जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत आणि मुंबईच्या आझाद मैदानामध्ये 5,000ची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेला मुंबई पोलिसांनी काही अटी शर्तीसह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उद्याच्या दिवसभरामध्ये परवानगी दिली आहे। मात्र उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परवानगी असणार आहे। मात्र 6 नंतर मनोज जरांगे पाटील मैदान सोडतात की पुन्हा तिथे स्थान मांडून बसतात, उपोषणासाठी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हे पाहतोय हे सगळे आंदोलक जे आहेत ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत। तुम्ही मनोज जरांगे पाटील निश्चित कृष्णा, याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।